आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। राज्यातील खाजगी अंशतः अनुदानित शाळांमध्ये शासनाने अनुदान द्यावं यासाठी 2 वर्षांपासून त्यांची मागणी होती। परिणामी राज्यातील शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आलाय। महायुती सरकारच्या निर्णयामुळे खाजगी अंशतः अनुदानित शाळांना मोठा दिलासा प्राप्त झालाय। या शाळांच्या शिक्षकांचे पगार, शिक्षकेतर खर्च आता खाजगी अनुदानित शाळांना करता येणार आहेत। परभणी विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भारतीय जनता पार्टीच्या हिश्श्याला सोडावा, अन्यथा पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अन्य मित्रपक्षांचं ओझं वाहणार नाहीत किंवा कामही करणार नाहीत, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज दिलाय। शहरातल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी परभणी विधानसभा महायुतीतून भाजपच्या हिस्साला बहाल करावा अशा तीव्र इच्छा व्यक्त करण्यात आल्या। या मतदारसंघावर महायुतीतून मित्रपक्षातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दावा ठोकलाय। मात्र या दोन्ही मित्रपक्षांचे दावे हे पूर्णतः चुकीचे असून या दोन्ही मित्रपक्षांनी या मतदारसंघांतर्गत भारतीय जनता पक्षाची ताकद ओळखून मतदारसंघ भाजपाच्या हिश्श्याला सोडावा असा आग्रह नेते मंडळींनी एक सुरात व्यक्त केलाय। महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात निर्णय न घेतल्यास कोणत्याही मित्रपक्षाच्या उमेदवाराचं आपण काम करणार नाहीत असा महत्त्वपूर्ण ठराव सुद्धा यावेळी सर्वानुमते घेण्यात आला आहे। यावेळी विजय वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, डॉक्टर केदार खटिंग, राजेश देशमुख, मोहन कुलकर्णी, मंगल मुदगलकर, कमलकिशोर अग्रवाल, रितेश जैन, मुकुंद खिल्लारे, प्रशांत चांगळे, टोनी वरपुडकर, उमेश शेळके, अक्षय डाळे, श्रीमती मठपती, मंजुषा नरवाडकर, दिनेश नरवाडकर आदींची उपस्थिती होती। सत्प्रवृत्ती आणि अपप्रवृत्ती यांच्यातील संघर्ष अनादी काळापासून चालत आलेला आहे। अपप्रवृत्तीचं दहन करत मार्गक्रमण करत राहणं हीच आपली संस्कृती असून तिचं पालन आपल्याकडून सतत होत राहिलं पाहिजे। चांगल्या कार्यात विघ्न आणणाऱ्यांना बाजूला सारत चांगली कार्य होत राहिली पाहिजेत असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलंय। गंगाखेडच्या श्री साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दसरा महोत्सवांतर्गत अपप्रवृत्ती पुतळा दहन कार्यक्रमात ते बोलत होते। याप्रसंगी बाळकाका चौधरी, साहेबराव भोसले, प्रल्हाद मुरकुटे, संदीप अळनुरे, जीवराज दापकर, दीपक वाघमारे, जयवंत सोनवणे, गीतांजली टिपरसे, सुलभा वाघमारे, मंगला कुलकर्णी, सूर्यमाला मोतीपोळे, दगडू सोमानी, संतोष मुंडे, हाजी गफार शेख, रामप्रसाद सातपुते, शेख युनुस, पिराजी कांबळे, राधाकिशन शिंदे, सत्यपाल सळवे, राजू पटेल, राजेश दायमा, बाबा पोले, प्रमोद साळवे, रमेश कातकडे, गोपी मुंडे, सखाराम बोबडे, बालासाहेब पारवे, गोविंद यादव आदींची उपस्थिती होती। गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या वतीनं परभणी विधानसभेचे समन्वयक म्हणून डॉक्टर केदार खटिंग यांची निवड करण्यात आली आहे। त्यांची निवड झाल्याबद्दल परभणीतल्या IMA हॉल इथं आज भाजपा महानगर शाखेच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी विजयराव वरपुडकर, राजेश देशमुख, प्रमोद वाकोडकर, कमलकिशोर अग्रवाल, मंगल मुदगलकर, मोहन कुलकर्णी, रितेश जैन, दिनेश नरवाडकर, अक्षय डहाळे आदींची उपस्थिती होती। महायुती सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात आपल्या मतदारसंघासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत। केंद्रात व राज्यात एका विचाराचं सरकार असल्यानं मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या सर्वच विकास कामांना व प्रकल्पांना पर्याप्त निधी मिळाला आहे। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वयोश्री योजना, तीर्थदर्शन, मोफत वीज पंप अशा कितीतरी योजनांची मोठी यादी सांगता येईल। त्यामुळेच आपल्या व्यापक हिताची काळजी घेणाऱ्या महायुती सरकारलाच आपण सर्वांनी ताकद द्यावी असं आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे। शहरातल्या शनिवार बाजार इथं नवीन भाजी मंडई, सिमेंट रोड व महिला बचत गट भवन बांधकामाचं भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झालं। नगर परिषद अंतर्गत या कामासाठी तब्बल 10 कोटी रुपये निधी मंजूर झालेला असल्याचं सांगितलं।
यावेळी सुभाष नरळकर, जीवनाथ डापकर, किशन भोसले, जयवंत सोनवणे, प्रल्हाद मुरकुटे, संदीप आळनुरे, कृष्णाजी सोळंके, राधाकिशन शिंदे आदींची उपस्थिती होती. सेलू तालुक्यातल्या डिग्रस बुद्रुक शिवारामध्ये गट क्रमांक 46 मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. डिग्रस शिवारात सोयाबीनच्या काढणीकरिता काही महिला गेल्या असता शेतातील धुऱ्याकडे एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती समोर आली आहे. अंदाजे 60 ते 65 वर्ष वयाची ही महिला अन्य गावातून कुठून तरी भीक मागत येऊन शेताच्या धुऱ्यावर मृत्यू पावली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. राज्यात महिलांच्या आधारासाठी शक्ती सदन योजना, नोकरदार महिलांना मिळणार पाठबळ. राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बालविकास विभागाच्या वतीनं 50 वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत, तसंच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार व उज्ज्वला या 2 योजनांचे एकत्रीकरण केलं आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं महायुती सरकारनं शक्ती सदन ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीनं पाठबळ मिळणार आहे. राज्यात महिला विकासासाठी महायुती. धर्मापूर इथं आज विजयादशमीच्या मुहूर्तावर ज्ञानसाधना नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर हे होते, तर उद्घाटक म्हणून शिवसाम सोनटके यांची उपस्थिती होती. यावेळी गोविंद आजमेरा, महेंद्र मोताफळे, किरण सोनटके, शीतल सोनटके, अशोक धुळे, श्री सोळंके, श्री कदम आदींची उपस्थिती होती. अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ सर्व जात समूहांना मिळत नाही. आरक्षणाचा लाभ तळागाळातील वंचित जात समूहांना मिळाला पाहिजे, यासाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन देखील महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युती सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे काय, असा सवाल करत मातंग समाजाच्या वतीनं प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महायुती सरकारनं सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग स्थापन करावा आणि 1 करोडपेक्षा अधिक संख्या असलेल्या वंचित जात समूहाची न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे. जिंतूर तालुक्यातल्या येलदरी इथं नवदुर्गा महोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे. काल या महोत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन व भव्य मिरवणूक तसंच टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला. शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी मस्के हे आज 13 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता येथीलच शासकीय विश्रामगृहावर त्यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांतर्गत राजे संभाजी कुस्ती तालीम केंद्र इथं जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुले मुली यांच्या स्पर्धेचं उद्घाटन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे संभाजी तालीम संघाचे अध्यक्ष अण्णा डिगोळे हे होते. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग 3 दिवस सायकल परिक्रमा करून परभणीचे शिक्षक विनोद शेंडगे यांनी प्रवासात विविध शाळांना भेटी दिल्या. जवळपास 3200 विद्यार्थ्यांशी व 160 शिक्षक आणि सायकल मित्र पालक यांच्याशी प्रत्यक्ष वाचनाविषयी संवाद साधला. सायकल परिक्रमेला छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातून सुरुवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, ग्रंथालय संचालक सुनील हुसे, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीमाळ, प्रकल्प अधिकारी सोज्वल जैन, सायकलपटू विजय पाटोदी, भारत काळे, संजय खाडे, चरणसिंग संघा आदींची उपस्थिती होती.
सेलू तालुक्यातल्या मोरेगाव येथील एका 15 वर्षीय मुलीनं रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली आहे. वैष्णवी मधुकर बोराडे या विद्यार्थिनीनं आपल्या खातगाव येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केलं. तिला कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि तिथून परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं, परंतु 12 ऑक्टोबर रोजी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. परभणीतल्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेत 52 विद्यार्थिनींना भारतीय स्टेट बँकेच्या CSR फंडातून सायकल वितरित करण्यात आल्या. प्रशालेच्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड तर अतिथी म्हणून बँकेचे RBO कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक विनीत पाटील, व्यवस्थापक संदीप जोगदंड, डॉक्टर रामेश्वर नाईक, संजय ससाने, किशन इदगे, GT कुलदीपक, शंकर फुटके आदींची उपस्थिती होती. यावेळी 52 विद्यार्थ्यांना SBI बँकेकडून RBO कार्यालयाच्या CSR फंडातून सायकलीचं वाटप करण्यात आलंय. ऑटोमध्ये बसलेल्या एका सहप्रवाशानं तब्बल 69,500 रुपयाची रक्कम लांबवल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी परभणी शहरातल्या रायगड कॉर्नर भागात घडली आहे. या प्रकरणी 11 ऑक्टोबरला कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी इसमावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी रामजी पाकले यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली, त्यावरून अनोळखी इसमावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.